कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजस, तू वेडेपणा करणार नाहीयेस बाबा। काय वेडेपणा आहे यार? आता आपण अजून कोणाचा तरी जीव घेण्याची वाट बघत बसायची आहे का? तू शांत हो आधी। नाही होणार शांत। आणि तुम्ही कसे शांत राहू शकता? प्रत्येक जण मरणाची भीती घेऊन जगतोय इथे। तेजस ऐक, तुला मुद्दाम बोलावलंय आता इथे। मला माहितीये तुला या सगळ्याचा खूप राग येणार आणि तू रागाच्या भरात काहीतरी करून बसणार। तेजस ऐक, तुला कितीही राग आला तरी रागाच्या भरात तू काहीही करणार नाहीयेस। तेजस, फाल्गुनीचा विचार कर। या सगळ्यात तुला काही झालं तर फाल्गुनीचं काय होईल? तू प्लीज आता फक्त फाल्गुनीची काळजी घे। तुझी तळमळ कळते आम्हाला, पण तू जे म्हणतोस ना तसं आत्ता करून चालणार नाही। थोडं थांबावं लागेल, पेशन्स ठेव बाबा। पण अशाने आपण 4 पावलं मागे जातोय। याचा अर्थ असा होत नाही ना की आपण हार मानली आहे। कधी कधी पुढे झेप घेण्यासाठी 4 पावलं मागे जावं लागतं भाऊजी। मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण आता आपल्या सगळ्यांना शांत राहावं लागेल, संयम ठेवावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावध राहावं लागेल। तो विरोचक दिवसेंदिवस जास्त शक्तिशाली होतोय। आता आपण एकत्र राहणं गरजेचं आहे। आपण एकत्र राहिलो ना तर ती बाई आपलं काहीही वाकडं करू शकत नाही। आणि आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, देवी आई सगळं व्यवस्थित करेल। ऐकतोस ना तेजस? मला प्रॉमिस कर तेजस, तू या सगळ्यात शांत राहशील, रागाच्या भरात काही करणार नाहीयेस। तू प्रॉमिस कर। हो बाबा, तुम्ही आणि तेजस साईटवरची कामं सांभाळा। मी काही दिवस घरीच थांबे, कारण त्या विरोचकापासून सगळ्यांनाच धोका आहे। त्याने आजीचा जीव घेतलाय, तर बुवांचा जीव घेतलाय। तू कोणाच्याही जीवावर उठू शकतो। ठीक आहे, मी चहा घेऊन येते। नेत्रा, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? आमचं काय चाललंय? अद्वैत, कसा आहेस? बरं आहे। आजी गेल्याचं कळलं, फार वाईट झालं। सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे तुम्ही अचानक आलात म्हणून विचारते। ठीक आहे ना सगळं? हा, आणि तुम्ही फोन केला असतात तर मी गाडी पाठवली असती आणायला तुम्हाला। अरे नाही अद्वैत, आमचं अचानक ठरलं। ओके, बरं घरी कसं आहेत सगळे? नेत्रा, तुला खरं सांगू, आमचं इथे येणं अचानक ठरलेलंच नाही। मग विचार तुझ्या आबांनाच। आबा काय झालंय?
आबा बोला ना, तुम्ही शांत का आहात? काय झालंय? मंगला, नेत्रा भेटली ना, आता निघूया आपण. पुण्यात एक काम आहे, निघायला हवं. आबा काय झालंय? आबा बोला ना, काय झालंय? आई तू सांग, काय झालंय? अगं नेत्रा, आबांना आबा तुम्हाला शपथ आहे माझी, नेत्रा, मला सांगा काय झालंय? नेत्रा, ज्या नागाबद्दल तू मला सांगितलं होतंस, ज्या नागाचं तू वर्णन केलं होतंस, तो नाग गेले कित्येक दिवसांपासून मला स्वप्नामध्ये दिसतोय. आणि तू वर्णन केलं होतंस अगदी तसाच तो नाग आहे. हे सगळं का होतंय, कशामुळे होतंय, काही कळत नाहीये बघ. लॉन पाहुणे आलेत का? आपण नंतर बोलूया मग. नमस्कार. हॅलो, मी अस्तिका जठार. मी सर्पमित्र आहे आणि गेले काही दिवस इथेच राहते. नेत्रा, तुझे पाहुणे आहेत का? सॉरी, म्हणजे मी पहिल्यांदा बघते म्हणून विचारलं. हो, हे माझे आजोबा, आबा आणि माझी आई. ओ, नमस्कार. तुम्ही कुठे असता? वावोशीला असतात ते. वावोशी कुठे आलं? खोपोली जवळ आहे. आई दमली असशील ना, तुम्ही दोघेही वर या, आराम करा थोडा वेळ. हो हो, तुम्ही आराम करा, आपण नंतर बोलू. मी आलेच. नमस्कार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.